शांत चित्त होऊन स्वस्थ चित्त होऊन प्रसन्न चित्त होऊन शांत स्वस्थ प्रसन्न शांति स्वास्थ्य प्रसन्नता हे सगळ्यासाठी सगळ्यात आवश्यक स्वास्थ्य स्वामध्ये स्थित होणं. नुसतं शारीरिक स्वास्थ्य नाही, कमी दर्जाचं कमी मोलाचं स्वामध्ये जर स्थित झाला, जी स्त्री पुरुष व्यक्ती स्वामध्ये आपल्या आत स्वतःमध्ये स्थित झाली, आपोआप शांती डावीकडे, प्रसन्नता उजवीकडे, समता समोर समोर चालणार, उदारता मागे मागे फिरणार, नम्रते पर पावलं टाकत पुढे, समोर मागे वर खाली, ओव्हर साइडवेज अँड अंडर, ऑन अ मॅजिक कार्पेट राईड. अल्लादीन सारख्या अल्लादीनच्या चटईवर जिथे इच्छा तिथे नेणारी चटई त्याच्याजवळ. तसं जो स्वस्थ झाला, स्वामध्ये स्थित झाला, आपल्या आत्मरतिरेवच. आजच्या 6व्या अध्यायात राजयोगात आत्मरतिरेवच श्रीकृष्ण म्हणतात, रती जर करायची असली, कामना जर करायची असली, तर हीच असावी फक्त. मी स्वचा अनुभव हो, मी स्वतःला ओळखून हे शरीर संपायच्या आधी ही गाडी जोपर्यंत सुरू आहे, ज्या गाडीत बसून कारमध्ये बसून ते मी माझ्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचावं, ही गाडी बिघडून सोडून द्यावी लागेल, दुसऱ्या बसमध्ये बसावं लागेल. त्याच्या आधी मी पोहोचो गंतव्यस्थान, जिथे पोहोचायचं आहे ते स्थान आहे आत. बाहेर नाही. आजपर्यंत 84 लाख गाड्या बदलल्या, दरवेळेला बाहेरच नेली. उजवीकडे नेली, डावीकडे, वर खाली, गोल गोल फिरतच राहील चाका. बाहेर बाहेर बाहेर, अजूनपर्यंत नाही पोहोचलो. 84 लाख चक्रा मारल्या, निरनिराळ्या गाड्या घेऊन पाहिल्या, 2 पायांच्या, 4 पायांच्या, झाडावर चढणाऱ्या, जमिनीत धसणाऱ्या, समुद्रात पोहणाऱ्या गाड्या, आकाशात विहंगम गाड्यांमध्ये बसून पाहिलं, तरी नाही. वर जाऊन पाहिलं, आकाशात खूप उंच उंच गरुड होऊन पाहिला, खूप खाली खाली देवमासा होऊन पाहिला, जमिनीत 6-6 महिने गोम होऊन पाहिलं, उड्या मारून पाहिलं बेडकासारख्या, माकड होऊन पाहिलं, या फांदीवरून त्या फांदीवर. सर्वश्रेष्ठ मनुष्य देह पण होऊन पाहिला. जिथे नजर फिरवेल ते लक्षात येण्याची ज्याची क्षमता, समजण्याची क्षमता, जिथे जिथे नजर फिरवली, जो जो शब्द कानी आला त्याचा अर्थ समजून घेण्याची क्षमता, सर्वोच्च ईश्वराचा आविष्कार मनुष्य देह. पण या मर्सिडीज मध्ये बसूनही बाहेरच चाललो. स्वस्थ नाही, अस्वस्थ, प्रकृत नाही, विकृत झालं. प्रकृती स्वस्थ व्हायच्या ऐवजी विकृती झाली. फ्रस्ट्रेशन, राग, ग्लानी,
ईर्ष्या, खेद, संघर्ष हेच शेवटी राख बनून हाती लागले. हवा होती समता, प्रसन्नता, नम्रता, उदारता असं ऐकलं होतं एकदा पोहोचल्यावर तिथे. हे सुंदर सुंदर दृश्य मिळतील, दिसतील, अनुभवाला येतील. अजून लक्षणं नाही दिसत आहे तिथे पोहोचल्याचे. समता, प्रसन्नता, नम्रता, उदारताच्या जागी राग, लोभ, हानी, जय, पराजय, निंदा, स्तुती, ईर्ष्या, खेद, संकोच, भय, कारण इतक्या सुंदर सर्वोत्कृष्ट आविष्कार ईश्वराच्या असलेल्या गाडीत बसूनही, वाहनात बसूनही बाहेरचीच यात्रा झाली. स्थान तर आहे आतलं, आत आहे. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितम. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला, हे छोट्याशा डबकड्यात बेडूक बनून बसलायस तू. प्रशांत महासागर आहे तुझ्याजवळ. आत्मा तुझा प्रशांत आत्मा बाहेर 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 जातोय म्हणून हे जगतील का, ते राहतील का, यांचं काय, त्यांचं काय, कसं होईल, असं होईल, मला हे मिळेल की नाही, कोण जिंकेल, कोण हारेल. हे बेडकाच्या डबकड्यातल्या उड्या महासागर सोडून प्रशांत आत्मा विगत भी, तिथे जाऊन भय रहित, भीतीमुक्त, कुठल्या व्यक्तीची भीती नाही, कुठल्या वस्तूची भीती नाही, वस्तू मिळेल याची भीती नाही, वस्तू नाही मिळणार याची भीती नाही, कुठल्या स्थिती, परिस्थिती, देश, काल, पात्र, कुठलीच भीती नाही. भय रहित, निशंक हो मनारे. जो निर्द्वंद्व झाला तोच निशंक होऊ शकला. प्रचंड बळ, स्वामी बळ पाठीशी जरूर आहे, पण पाठीशी बळ असून भय रहित नाही होत आहे. मला समोर हवाय बळ. श्रीकृष्ण अर्जुनाच्या पाठीशी नव्हता रथ चालवताना, कि अरे तू समोर चल, तू चल, बाण चलो, अब तुम चलो, हम है तुम्हारे पीछे, कोई चिंता न करो. नहीं, समोर ईश्वर समोर. तर ज्याप्रमाणे श्रीकृष्ण ईश्वर पार्थ सारथी, पार्थाचा, अर्जुनाचा सारथी समोर आहे, त्याच्या रक्षक कवच, रक्षा कवच बनून, तर मग भय रहित स्थिती. समोर जर देव आहे तर मला कशी भीती, मागे आहे तर भीती, तरी भीती आहे. मागे देव आहे पण जीवन सगळं भीती चाललंय, हे जिंकू की नाही, हे हरू का, असं होईल तसं. मागे राहून उपयोग नाही, समोर हवं, दिसायला हवं. समोर आहेच हे दिसण्यासाठी आतला आरसा स्वच्छ करावा लागेल. आत्मरतिरेवचा, त्या आत्म्याच्या आरशातच दिसायला लागेल की अरे हो, समोर आहे माझा ईश्वर, माझ्या समोर समोर चालतोय. मला खरोखर भीती करण्याची काही आवश्यकता नाही. हा दृढ विश्वास, भजन्ते माम दृढव्रता, श्रीकृष्ण म्हणतात पुढे 9व्या अध्यायात. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव आम्ही मेणासारखे, लोण्यासारखे आतून तर मऊ आहोत, पण वज्रासारखे कठोर बाहेरून आहोत. कोणीही कितीही अपमान केला, कितीही नुकसान झाला, शारीरिक कितीही कष्ट झाले, ते सगळं बाहेरून आहे. अपमान बाहेरून आलाय, कष्ट बाहेर, शरीर माझ्या बाहेर आहे, कारण मी शरीराच्या आत आहे. उशीची खोळ उशीच्या बाहेर आहे.
उशी खोळीत आहे, तसं मी शरीराच्या आत आहे, म्हणजे शरीर माझ्या बाहेर आहे. बाहेरून कष्ट झाले तरी वज्रलेप वज्र कठोर वैष्णव तोच तुकाराम महाराजांच्या अनुभवात. बाहेरून जो निर्लेप आहे, निर्लिप्त आहे, निस्संग आहे, जो निस्संग होऊ शकेल तोच निशंक होऊ शकेल. प्रचंड स्वामीबळ पाठीशी जरी असला, तोपर्यंत निस्संग नाही झाला, तोपर्यंत मन निशंक नाही होणार. शंका राहील का? पाठीशी आहे, समोर नाही दिसत आहे. निशंक झाला तर त्या आत्म्यामध्ये दर्शन की हो, खरोखर माझे स्वामी मागेच नाही, मागे समोर वर खाली सगळीकडे माझ्या तेच आहे माझ्यात. इतकं की मी माझं अस्तित्वच नाही, स्वामीच आहे या शरीरातून चालतो आहे. आजपर्यंत चूक झाली, गल्लत झाली, मी 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 करत होता. मी नाहीच. मी कुठे? मी कोण? ती ईश्वरी शक्तीच माझ्यातून व्यक्त होते आहे. फक्त माझ्यातून नाही, प्रत्येक जीवात्म्यातून, एकूण एकातून. मग मी कुणाचा अपमान करावा? कुणाला माझ्यापेक्षा कमी लेखावं? कुणापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानावं? कोणासोबत हात राखून धरावा? तोच सगळ्यांमध्ये आहे. ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन. या 6व्या अध्यायात ध्यानयोगात पुढील श्लोक. योगीला दृष्टी अशी प्राप्त होते, सगळीकडे तो आत्मा दिसतो. ईक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन. सगळं ठीक आहे, सगळं बरोबर आहे, चांगलं आहे, फर्स्ट क्लास आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही झंझट नाही, कोई मुसीबत नाही. मग प्रत्येक क्षणी प्रशांत आत्मा, विगत भीती रहित, भीती निघून गेली जीवनातून, कुठल्याही कष्टीही. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा आर्जवी, विनम्र, तृणादपि सुनिचेन. चैतन्य महाप्रभू सांगतात आपल्या शिष्यांना, शिक्षाष्टकम शेवटचं 8 कडव्यांचं लिहिलेलं स्तोत्र, देह सोडण्याच्या आधी सगळ्यात जवळचे, सगळ्यात निकटचे 2 शिष्य त्यांच्यासाठी त्यांना केलेला उपदेश. त्यातलं एक कडवं, तृण म्हणजे गवत, अपि म्हणजे त्याच्यापेक्षाही, तृणाद अपि सुनिचेन, त्यापेक्षाही विनम्र राहून जगावं. श्रीकृष्ण भक्त जर असतील, वैष्णव जर असतील, तर तृणाद अपि सुनिचेन, तरोरपि सहिष्णुना, वृक्षापेक्षाही जास्त सहनशील. माती, गोटे, कुत्रा, बकरी, थंडी, पाऊस, बर्फ, वारा, वादळ, काही कंप्लेंट, 0 कंप्लेंट वृक्षाकडून. सहिष्णु, सहिष्णु गोविंदा, श्रीराम सहिष्णु. किती कष्ट सहन केले, अपमान सहन केले, निंदा, खोट्या वार्ता, अफवा सहन केल्या. विष्णू सहिष्णु आहे. 1000 नावांपैकी एक नाव त्याचं, सहस्त्रनामा.
तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानतेना. स्वतः अमानी राहून छोट्यातला छोटा मान, थोडंही काही चांगलं असलं दुसऱ्याला मान पटकन द्यावा. कीर्तने धरी सदा, स्वतःसाठी मात्र सगळ्यात ठेवा मोठा. सगळे हिरे सोनं स्वतःसाठी राखून ठेवा. ते काय? हरिनाम. कीर्तने हरी सदा, हरीचं कीर्तन स्वतः करावं, बाकी सगळं दुसऱ्यांसाठी ठेवावं. श्री हरी. जय श्री कृष्ण. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. न एकदा रामदास स्वामींच्या मनाला सांगितलेला श्लोक ऐकू मग ध्यान संपव. सदा आर्जवी. आर्जवी म्हणजे विनम्र, विनंतीशील. प्रिय जो सर्व लोकी. जो सतत आर्जवी राहू शकतो, विनम्र राहू शकतो, तो कुठल्याही लोकात गेला तरी प्रिय सगळ्यांना. भूलोक, भावलोक, स्वर्गलोक, महतलोक, जन, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक, पितरलोक, सगळ्या लोकांमध्ये तो प्रिय, तो विनम्र, आर्जवी, सदा सर्वदा सत्यवादी, विवेकी. विवेक हे सत असत विवेक बुद्धी, आपल्या दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून आचरण करणारी. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. उगच वायफळ बोलणं, उगच काहीतरी खोटनाटा, गप्पा गोष्टी करत गप्पा मारत बसणं, तसं नसणं. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.